पिंपळेगुरव येथील श्री तुळजाभवानी देवीचं मंदिर हे केवळ एक धार्मिक स्थळ नसून श्रद्धा, इतिहास आणि परंपरेचा जिवंत वारसा आहे. देश स्वतंत्र होण्यापूर्वीपासून अस्तित्वात असलेली स्वयंभू तुळजाभवानी देवी पिंपळेगुरवच्या संस्कृतीची अधिष्ठात्री मानली जाते आणि या मंदिराचा वसा आणि वारसा आजही कदम घराण्याकडे निष्ठेने जपला जातोय. लोकनेते लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या पुढाकारातून मंदिराचा भव्य जीर्णोद्धार झाला असून मंदिरानं नवं वैभव प्राप्त केले. काळ्या भोर दगडातील आकर्षक रचना, सिंहाकृती प्रवेशद्वार, दीपमाळ आणि झगमगत्या विद्युत रोषणाईमुळे नवरात्रोत्सवात इथं भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी उसळते. नवरात्रोत्सवाच्या 9 दिवसात देवीच्या 9 रूपांची विधीपूर्वक पूजा, अष्टमीचं होम हवन, दसऱ्याची पारंपरिक गाव प्रदक्षिणा आणि कोजागिरी पौर्णिमेचा महाप्रसाद या परंपरा भक्तिभाव अधिक दृढ करतात. यासोबतच भव्य गरबा महोत्सवाचं आयोजन करण्यात येत असून पारंपरिक वेशभूषेत सजलेल्या महिला, युवती आणि तरुणाई देवीच्या जयघोषात गरबा खेळत भक्ती आणि आनंदाचा अनुपम संगम घडवतात. महिला नवरात्रोत्सवामध्ये देवी महात्म्याचं पठण, दुर्गा सप्तशती, देवी कवच, ललिता सहस्त्रनाम तसंच मंत्रजप श्रद्धेनं केला जातो, ज्यामुळं संपूर्ण परिसरात आध्यात्मिक आणि भक्तिमय वातावरण निर्माण होतं. 1999 पासून माजी नगरसेवक शशिकांत आप्पा कदम आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व धार्मिक विधी आणि नवरात्रोत्सव अत्यंत भक्तिभावानं साजरा केला जातोय. धार्मिक अधिष्ठान जपणाऱ्या आमदार शंकरभाऊ जगताप आणि माजी नगरसेवक शशिकांत आप्पा कदम यांच्या विचारांना अभिप्रेत असणाऱ्या भारतीय जनता पार्टी RPI आठवले गट मित्र पक्षाचे अधिकृत उमेदवार अनुसूचित जाती प्रवर्गातून अंगोळकर रवीना सागर व अनुसूचित जमाती प्रवर्गातून धराडे शकुंतला भाऊसाहेब नागरिकांचा मागास प्रवर्गातून कदम शशिकांत गणपत आणि सर्वसाधारण गटातून जगताप श्याम शांताराम यांना कमळ या चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करा.